जय ज्योती जय क्रांती सर्व मराठी जय केजी पुरुषातर्फे केजी पुरुषा मार्केटिंग प्लॅटफॉर्म सेरेमनी ही गोल्डीवर मार्केटिंग लिमिटेड यांच्यासोबत आयोजित केली आहे. या ॲग्रीमेंट सेरेमनीला प्रामुख्याने उपस्थित केजी पुरुषाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, आपल्या समाजातील नामवंत उद्योजक आदरणीय श्री शंकररावजी बोरकर, मणिनगर शुगर फॅक्टरीचे चेअरमन व केजी पुरुषाचे डायरेक्टर माननीय राजेंद्र बिर्मे सर, महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूरचे अध्यक्ष व केजी पुरुषाचे डायरेक्टर माननीय अरुण पवार सर, अहमदनगर चे शत्रुघ्न ॲग्रो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन व केजी पुरुषाचे डायरेक्टर माननीय शंकररावजी देवसे सर, औरंगाबाद येथील उद्योजक व केजी पुरुषाचे डायरेक्टर माननीय प्रदीपजी राऊत, अमरावतीचे खलोखर ग्रुपचे सागरजी खलोखर यांचे एकूण संचालक विवेक खलोखर सर, जिंकरीचे ट्रान्सपोर्ट उद्योजक व डायरेक्टर मदन भांबारे, नागपूर येथील उद्योजक माननीय प्रकाशजी बोबळे, विश्वासजी महादुरे, नाना लोखंडे सर, रुद्रा अंबाळकर सर, संजय बोबळे सर, नंदू कनेर सर आणि लक्ष्मी गुजारे चौधरी, त्याचप्रमाणे ग्लोबल मार्केटिंगचे मॅनेजिंग डायरेक्टर दीपक जेवलेजी, दिनेश गणोरकर सर, राहुल मलाडे सर, त्याचप्रमाणे आपले विदर्भाचे रिजनल प्रेसिडेंट माननीय संजय बोरडेजी आणि पश्चिम महाराष्ट्राचे रिजनल प्रेसिडेंट माननीय दीपक राऊत सर, त्याचप्रमाणे आज जे फेसबुक, यूट्यूब, ट्विटरवरून जे सर्व जोडले ते समाज बांधव आणि सर्वांचे स्वागत अभिनंदन. मित्रांनो, 5 ऑगस्ट 2016 रोजी कंपनी रजिस्ट्रेशन ऍक्ट 2013 सेक्शन 8 अंतर्गत आपल्या कंपनीची नोंदणी झाली. कंपनीची संकल्पना होती ती एक सामान्य विक्रेत्यापासून तर वितरक, उत्पादक, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री, फायबर इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सरकारी कॉन्ट्रॅक्टर, इंडस्ट्री, हाऊसिंग डेव्हलपमेंट इंडस्ट्री, पॉवर जनरेशन इंडस्ट्री, प्रिंटिंग इंडस्ट्री, कम्युनिकेशन इंडस्ट्री, शिक्षण संस्था, जय महाराष्ट्र भाऊ, मी इकडे होतो बापडे सभागृहात. उद्योग क्षेत्रात आपलं लेआउट वाटतं ना का बोलायचं होतं. मी एका मीटिंग मध्ये आहे, नंतर बोलतो. स्पर्धा वाढत आहे आणि आपल्या स्पर्धेने टिकून राहून प्रगती करायची असेल तर सामूहिक प्रयत्नाची आवश्यकता. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले सोशिओ कमर्शियल अँड इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी म्हणजेच केपीटीया ही संकल्पना पुढे समाजाची लोकसंख्या ही समाजाच्या उद्योगपतीची, व्यापाराची, पुरवठादारांची, शेतकऱ्यांची व्यापारपेठ असावी अशी संकल्पना फोरमची आहे. या सर्व उद्दिष्टपूर्ती करता मार्केटिंग कंपनीची आवश्यकता होती आणि म्हणूनच आज ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबत आज आपण ऍग्रीमेंट करतो आहे आणि या कंपनीच्या मार्केटिंग प्लॅटफॉर्मवरून सामानाचे सर्व विक्रेते, उत्पादक, सर्व सेवा व्यावसायिक यांना स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा या कार्याला आज सुरुवात होत आहे. या सर्व सुविधांचा लाभ समाजाने घ्यावा असे मी आवाहन करतो. आणि यानंतर माननीय अविनाशजी ठाकरे व ग्लोबल मार्केटिंगचे डायरेक्टर दिनेशजी गणोरकर यांनी द्विपक्षीय करारनाम्यावर हस्ताक्षर करावे ही विनंती.
आत्ताच आपला द्विपक्षीय करारनामा झालेला आहे. यानंतर ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर विनीत गोरलकर यांना विनंती करतो की त्यांनी मार्केटिंग संबंधित आपली भूमिका मांडावी. या कंपनीची सुरुवात म्हणजे 2 वर्षापूर्वी झालेली आहे. मार्केटिंगमध्ये अनेक ब्रँडेड कंपन्यांसोबत या कंपनी काम केलेले आहे. म्हणजे 2 वर्षापासूनच काम केलेले आहे. करीत आहे. एकी गोष्टीची चेअरमन श्री अण्णाभाऊ ठाकरे यांच्या सांगण्यावरून त्यांचे कुशलसंबंध असलेल्या वाणी समाजातील लोकांनी माय केअर ही कंपनी अहमदनगर, जान्हवी फूड्स अमरावती, लोणी फूड्स पुणे, स्वप्नपूर्ती भंडारा अशा विविध कंपन्यांसोबत काही समाजातील प्रोडक्टची मार्केटिंग सुद्धा ही कंपनी करत आहे. माझ्यासोबत एक कंपनी डायरेक्टर म्हणून श्री दीपक येवले यांना मार्केटिंग विषयी मागील 40 वर्षाचा अनुभव आहे. एएसएम रिजनल सेल्स डायरेक्टर अशा मोठ्या पदावर मोठ्या कंपन्यांसोबत यांनी कामे केलेली आहे. यांच्या अनुभवाचा फायदा येणाऱ्या काळात या सर्व समाज बांधवांना होणार आहे. त्याचप्रमाणे मी स्वतः सुद्धा मागील 28 वर्षापासून मार्केटिंगमध्ये काम करीत आहे. त्याचप्रमाणे एजन्सी आवाज त्याचप्रमाणे एजन्सी डायरेक्टर म्हणून आमच्यासोबत श्री नंदू कळे, श्री राहुल पराणे, श्री सुरेंद्र आंबेडकर हे सुद्धा काम करत आहेत. मार्केटिंगचे काम करीत असताना आम्हाला नॅचरे 24 टन तांदळाचा ऑर्डर मिळाला आणि त्याकरता म्हणून आम्ही श्री अण्णाभाऊ ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आणि ठाकरे साहेबांनी आम्हाला माळी समाजातील द्वारे या तांदळाची आणि त्यावेळी अण्णाभाऊंनी आम्हाला 24 टन तांदळाची उपलब्धता द्वारे माळी समाजातील शेतकऱ्यांकडे करून दिली. आणि त्यावेळी ग्लोबल मार्केटिंग ही संकल्पना श्री ठाकरे साहेबांनी मांडली आणि इथूनच खऱ्या कामाला सुरुवात झाली. आणि इथूनच खऱ्या कामाला सुरुवात झाली. येणारा काळ हा ऑनलाईन मार्केटिंगचा आणि ग्लोबल मार्केटिंगचा असणार आहे. आणि म्हणूनच या मार्केटिंगचे काम करीत असताना ही कंपनी त्याची सोबत जोडावी आणि त्यासाठी या कंपनीचे मार्केटिंगचे काम आम्ही करावे अशी इच्छा श्री अण्णाभाऊ ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यासाठी या कंपनीने वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म हे एकाच वेबसाईटवर कसे आणायचे याकरता प्रयत्न केले आणि मग त्यातून एक चांगला ऑनलाईन वेबसाईट ही एक चांगली वेबसाईट तयार झाली. यामध्ये सेल्स आणि परचेस म्हणजे ट्रेडिंगचे काम, त्याचप्रमाणे रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस मध्ये आता आपल्या घरी असलेल्या जे काही होम अप्लायन्सेस आहे, इलेक्ट्रिशियन आहे किंवा इतर सर्व्हिसेस आपल्या घरी ज्या लागतात त्याकरता म्हणून सर्व्हिसेस म्हणून एक प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रोफेशनल सर्व्हिस, आता प्रोफेशनल सर्व्हिस मध्ये डॉक्टर, इंजिनियर्स, त्यानंतर आर्किटेक्टर या प्रकारचे वेगवेगळे प्रोफेशनल यामध्ये असणार आहे. त्याचप्रमाणे रिअल इस्टेट मध्ये लँड डेव्हलपर्स, बिल्डर्स
यांचं नाव नोंदवता येईल. अशा प्रकारे एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मची आपण तयारी केलेली आहे आणि या कंपनीची गाईडलाईनच मुळात दिखेगा तो बिकेगा ही ठेवण्यात आलेली आहे. या प्लॅटफॉर्मवर जे शॉपकीपर्स, बिझनेसमॅन, उद्योजक, व्यापारी जुळतील त्यांना स्वतःचा एक मोबाईल ऍप सुद्धा आम्ही तयार करून देणार आहोत आणि त्यासाठी एक मिनिमम चार्ज आकारण्यात येईल. आज या ठिकाणी एक सोबत अग्रीमेंट करून ही कंपनी आपल्याला मार्केटिंगचा एक मोठं क्षेत्र उपलब्ध करून देत आहे. उद्योजकांनी आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येत या प्लॅटफॉर्मवर येऊन आपल्या मालाची देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला माल पोहोचवावा ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा एक आमचं ध्येय आहे आणि त्याकरताच आज अमलेशजी ठाकरे इथे आज आमच्यासोबत आहेत आणि याचा अग्रीमेंट सेरेमनी इथे पार पडला आहे. आता या प्लॅटफॉर्मवर जे शॉपकीपर येतील याचं लॉन्चिंग आज आम्ही केलेलं आहे, पण याचा पब्लिक डोमेन हे आम्ही जवळपास 1 महिन्याच्या आत करू, कारण की तोपर्यंत बरेच लोक आमच्यासोबत आणि याला एक चांगला प्रकारे आपण एक दुकानदार किंवा व्यापारी, उद्योजक, मॅन्युफॅक्चर आपल्याकडे आले तर आपल्याला एक चांगलं लोकांपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी पोहोचवता येतील, सगळा माल पोहोचवता येईल. याकरता म्हणून या प्लॅटफॉर्मचं आज जरी लॉन्चिंग झालं तरी 1 महिन्याच्या आत आपण त्याला पब्लिक डोमेन मध्ये लॉन्च करणार आहे आणि त्याआधी सर्व व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी आपण या प्लॅटफॉर्मशी जुळावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. जास्तीत जास्त संख्येत जो माळी समाजातील लोकांना त्याचा कसा फायदा करता येईल त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद पुणेजी गणोरकर. त्यानंतर पुण्यावरून टेरामॅक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे याचे संचालक व आमच्या केजे पुण्याचे डायरेक्टर लक्ष्मी गुजारे चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी आपले उद्बोधन करावं ही विनंती. सर ऑडिबल आहे? लक्ष्मीजी सुरू करा. लक्ष्मी गुजारे. Okay. Good evening, everyone, and thank you for the invitation of Mali Community Industrial Forum for Marketing Platform through KJ Fosia, and congratulations to Grow Pure and KJ Fosia for the collaboration for online marketing. मैं लक्ष्मी गुजारे, National Director of KJ Fosia. Avinash sir, am I audible? ओके मैं लक्ष्मी गुजारे, नेशनल डायरेक्टर ऑफ केजे फोसिया. आज हम लाइव आए हैं टू डिस्कस एंड इनॉग्रेट आवर ऑनलाइन मार्केटिंग प्लॅटफॉर्म लॉन्चिंग. सो आई वुड लाइक टू इलॅबोरेट फ्यू थिंग्स अबाउट ऑनलाइन मार्केटिंग. फर्स्ट टू नो की डिजिटल मार्केटिंग जे आहे ते फ्युचर आहे आपलं बिझनेस इन इंडिया. तर हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की ऑनलाइन मार्केटिंग का गरजेची आहे, कसं यूज करतात, डिजिटल मार्केटिंग क्या है, इसकी जरूरत क्यों होती है और इसका उपयोग कैसे करते हैं, ये जानना बहुत जरूरी है. इंटरनेट, कंप्यूटर या इलेक्ट्रॉनिक डिवाइस थ्रू मार्केटिंग करना डिजिटल मार्केटिंग बोलते हैं, जिससे हम टारगेटेड कस्टमर्स को इजीली पहुंच सकते हैं. हेलो. आज के दौर में सभी लोग लाइक इवन यंगस्टर्स एंड मिडिल एज ऑल्सो सभी लोग इंटरनेट का यूज करते हैं. तो इससे अच्छा मौका नहीं है कि हमारे जो भी मार्केटिंग टीम है या हमने जो भी सोचा है मार्केटिंग के बारे में, तो एक ही प्लेटफॉर्म पे वेराइटीज ऑफ थिंग, जैसे लाइक फ्रॉम लाइक होम अप्लायंसेस टू द स्टेशनरीज, ये सब चीजें हम लोग एक ही प्लेटफॉर्म यूज कर पाएंगे थ्रू ऑनलाइन मार्केटिंग. Nowadays small, medium and big companies every want to do online marketing. पहले ऑफलाइन होती मार्केटिंग
टू टाइप्स की होती थी, ऑफलाइन एंड ऑनलाइन, बट ऑफलाइन का जो लाइक इन्वेस्टमेंट है इट्स हाई इन कॉस्ट, तो उसी कंपैरिजन में ऑनलाइन मार्केटिंग काफी इजीली होती है, लो इन्वेस्टमेंट है विद ग्रेट प्रॉफिट्स। बस ऑनलाइन मार्केटिंग का जो जरिया होना चाहिए वो सही होना चाहिए, और जो हम केजे फोसिया में कर रहे हैं वो बहुत अच्छा इनिशिएटिव हमारे सर ने लिया हुआ है, अविनाश सर, रविंद्र सर एंड ग्रुप योर विनीत गनोरकर सर। सो ऑनलाइन मार्केटिंग में कस्टमर्स एंड रिटेलर दोनों का फायदा होता है, जहां कस्टमर्स को वैरायटी ऑफ थिंग एक ही प्लेटफॉर्म में मिली जाती है और उनको डोर स्टेप पे चीजें डिलीवर होती है, एंड के लिए भी वो बहुत फायदेमंद है, बिकॉज वो हम काफी सारे वैरायटी ऑफ थिंग एक ही प्लेटफॉर्म पे हम लोगों को प्रेजेंस अपना दे सकते हैं। और यहाँ ऑनलाइन मार्केटिंग का फायदा यही है कि जैसे हम लोग एक जगह पे मार्केटिंग करते हैं, बट हमारा जो मार्केटिंग है वो ऑल ओवर इंडिया हो सकता है, इंडिया एक हो सकता है। सो लाइक आई एम वेरी मच प्रीटी मच श्योर अबाउट कि हम लोग 100% इसका बहुत अच्छे से उपयोग करेंगे और सभी को इसका फायदा होगा, और हम लोग केजे फोसिया का जो ऑनलाइन मार्केटिंग चालू किया है उसको हम सक्सेसफुल बनाएंगे। माय स्पेशल थैंक्स टू अविनाश सर एंड रविंद्र सर एंड विनीत गरोकर सर फॉर द collaboration, and wish you all the best and hope everyone takes its initiative to use our online platform. धन्यवाद रश्मी मार्गदर्शन केलं इथे. त्यानंतर महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व केजे भोसलेचे संचालक माननीय अरुण पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन करावे. केजे फुसियाचे नॅशनल डायरेक्टर तसेच सर्व पदाधिकारी व या चॅनलवर सर्व आता या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं मी केजे फुसियाचा डायरेक्टर म्हणून सर्वांचं स्वागत करतो. आज जो केजे फुसिया या संस्थेने मार्केटिंग ॲग्रीमेंट केला आहे आणि आता रवींद्रजी अंबाडकर व विनीतजी गणोरकर यांनी केजे फुसियाच्या आजच्या झालेल्या ॲग्रीमेंटनुसार जी माहिती दिली व त्यानंतर केजे फुसियाच्या डायरेक्टर लक्ष्मी भुजाडे यांनी जे डिटेल या कार्यक्रमाच्या संदर्भात मार्केटिंग डिजिटल मार्केटिंगच्या संदर्भात जी माहिती दिली ती खऱ्या अर्थानं या केजे फुसिया ज्या उद्देशाने तयार झाली आणि सर्वांनी या संस्थेला हातभार लावून मोठा केला कार्यक्रम या केजे फुसियाचा आणि विविध लोक जुळले आणि या माध्यमातून आपल्या माई समाजाच्या युवकांना युवतींना तसेच जे कोणी शिक्षित आहे परंतु नोकरीपासून दूर आहे अशांना या केजे फुसियाच्या माध्यमातून मार्गदर्शनातून आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ही एक प्रेरणा मिळाली. तेव्हा अजून पुढे आपण काय करायचं म्हणून आज हे डिजिटल मार्केटिंगची आपण संकल्पना श्री अविनाशजी ठाकरे यांना आली. ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना ते व्हिजन आहे. तेव्हा आपण बघतो आता की आपला माई समाज शिक्षणामध्ये जरी पुढे गेला असेल पण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण तीच मात्र धडाडी आपल्यामध्ये नाही आहे. आपण कुठेतरी आर्थिकदृष्ट्या कमी पडतो किंवा आपल्याला घरून किंवा समाजातून चालना आपल्याला भेटत नाही की कुठल्या व्यवसायामध्ये आपण जायला पाहिजे, काहीतरी मोठं डेअरिंग आपण करायला पाहिजे आणि त्यातून काही मिळवायला पाहिजे. यासाठी आपण खऱ्या अर्थानं मागे आहे. परंतु आता ती वेळ नाही, स्पर्धेचं युग आहे. आपण त्या शिक्षणाचा फायदा आणि आपल्याकडे जे काही आपल्याकडे
आर्थिक परिस्थिती असेल त्यानुसार आपण या कामात लागणं फार गरजेचं आहे. आज जगामध्ये पाहतो आपण की ॲमेझॉन कंपनी आज लहान लहान गोष्टी आज ते विकत आहे आणि मार्केटिंग करत आहे. स्वतः मात्र तयार करत नाही, पण नुसतं मार्केटिंगचं काम करत आहे आणि जगात एक नंबरवर आज ती संस्था एक आर्थिकदृष्ट्या सर्व श्रीमंत यादीमध्ये जगात एक नंबर ॲमेझॉन झालेला आहे. म्हणजे पहा, मार्केटिंग ही संकल्पना ही खऱ्या अर्थाने किती मोठी असते. प्रोडक्शन करणारे प्रोडक्शन करतात, पण मार्केटिंग करणारं एक युनिट आज जगाच्या पाठीवर एक नंबरमध्ये आहे. याच दृष्टिकोनातून माई समाजाच्या सर्व युवकांनी युवतींनी तसेच जे काही अजून इच्छुक असेल अशा सर्व माई समाजातील बंधू भगिनींना माझं आव्हान आहे की आपण या KGF माध्यमातून आपण आपलं मार्केटिंगचं काम करावं. विविध प्रकारचे मार्केटिंग करता येतं. जे आपल्या आवडीचं असेल, जे आपल्याला झेपत असेल, जे आपल्याला इंटरेस्ट असेल ज्या मार्केटिंगमध्ये, त्या दृष्टिकोनातून आपण ते प्रॉडक्ट आपण KGF आज जो कार्यक्रम आज येथे ऑनलाईन घेण्यात आलेला आहे त्या माध्यमातून आपल्याला सर्व हे अवगत होईल. त्यानंतर आपल्याला सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि संस्थेचे अध्यक्ष हे सुद्धा आपल्याला सर्व मार्गदर्शन करेल. मी आपल्याला माई समाजाचा एक घटक म्हणून मी आणि KGF एक डायरेक्टर म्हणून मी आपणाला आव्हान आणि विनंती करतो की कृपया याचा आपण लाभ घ्यावा. धन्यवाद. फार छान आपण आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या समाजाला एक नवीन दिशा देणारे व समाजासाठी सतत झटत राहणारे असे आपल्या KGF चेअरमन माननीय अविनाशजी ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपले उद्बोधन करावे. अविनाशजी ठाकरे. धन्यवाद रवी. जय ज्योती, जय क्रांती, सावका महाराज की जय. आज माळी उद्योजक फोरम KGF मार्केटिंग प्लॅटफॉर्म लॉन्चिंगच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुंबईवरून शंकररावजी बोरकर, पुण्यावरून प्रवीणजी वाघमारे, अहमदनगरवरून शंकररावजी नेवसे, औरंगाबादवरून इंडस्ट्रियल राऊत, पुण्यावरून डायरेक्टर डायरेक्टर अरुणभाऊ पवार, डायरेक्टर नंदूजी कनेर, डायरेक्टर संजयजी गोगडे, डायरेक्टर प्रकाशजी गोगडे, ज्ञानेश्वरजी लोखंडे, KGF डायरेक्टर सुरेंद्रजी अंबाडकर, आज आपण करार केलेला आहे. असे मार्केटिंग बनवकर, डायरेक्टर राहुलजी बलाडे. या वेबिनारच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडलेले पुण्यावरून विवेकजी खलोकर, आपले डायरेक्टर सागरजी खलोकर यांचे चिरंजीव आहेत. त्याच्यानंतर दीपकजी राऊत, संजयजी बोरुडे अमरावतीवरून जोडलेले आहेत. तसे गेलो तो वेबिनार मध्ये आहे. कुठे काही नेट प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित त्यांचे चेहरे दिसत नसतील लाईव्ह मध्ये, पण आमच्या याच्यामध्ये ते कनेक्टेड मला दिसत आहे. आणि हा वेबिनार जे अटेंड करत असतील संपूर्ण महाराष्ट्रभर तसे सर्व माळी समाज बंधू आणि भगिनी, एखादी गोष्ट आपण एखादा विचार आपण मनात आणतो आणि त्या विचारावर आपली कृती सुरू होते आणि स्टेप आपण समोर जातो आणि एक वेळ अशी येते की तो विचार खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अस्तित्वात येतो. आज हा आमच्याकरता
तुमच्याकरता सर्व समाजाकरता सोन्याचा दिवस आहे की 2016 साली जी संकल्पना इंडस्ट्रियल फोरम स्थापन करून आपण मांडली होती की 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या समाजाच्या सर्व व्यापाऱ्यांना एक मोठा मार्केटिंग प्लॅटफॉर्म द्यायचा आणि त्या मार्केटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या समाजातील सर्व विक्रेते असेल, सेवा व्यवसायी असेल, उत्पादक असेल आणि जे कोणी छोट्यातल्या छोटा व्यक्ती जो कोणी व्यवसाय करत असेल तो काय व्यवसाय करतो आहे, तो कसा व्यवसाय करतो आहे, तो किती मोठा व्यवसाय करतो आहे आणि त्याच्यापाशी काय क्वालिटी आहे, तो सर्व्हिसेस कशा देतो आहे. समजा ऍडव्होकेट असेल तर प्रॅक्टिस किती मोठी आहे त्याची, डॉक्टर असेल तर प्रॅक्टिस किती मोठी आहे त्याची, फायनान्शियल कन्सल्टंट असेल तर कुठल्या मोठ्या फायनान्शियल कन्सल्टंट फायनान्शियल कंपनीला तो कुठल्या मोठ्या कंपनीला कन्सल्टन्सी देतो आहे. चार्टर्ड अकाउंटंट असतील तर ते कुठल्या लोकांना फायनान्शियल कन्सल्टन्ट देत आहे. या सर्वांना एक प्लॅटफॉर्म मिळावा ही जी आंतरिक इच्छा होती, आज ती आंतरिक इच्छा पूर्णत्वास जात आहे. युरोपियन मार्केटिंगचे विनीत गणोरकर यांनी बोलताना एक महत्वाची लाईन बोलली आणि ती खरी लाईन, विकेला तो विकेला. एक्सेल समजा आपल्यापाशी दुकानामध्ये काय आहे जोपर्यंत ग्राहकाला दिसणार नाही तोपर्यंत ते विकल्याच जाणार नाही. पहिल्याचा जमाना होता, पहिलीची वेळ होती, पहिले व्हायचं की ग्राहक दुकानात येऊन विचारायचा भाऊ हे आहे का तुमच्या दुकानामध्ये. आता तसं नाही राहत. आता तो माहिती पहिले करतो की याच्या दुकानात मिळते का नंतर त्या दुकानात जातो. हा बदलता ट्रेंड आणि या बदलत्या ट्रेंड मध्ये येणारा काळ 21वे शतक 2021 येणारा 2021 आणि त्या 2021 मध्ये मग जे काही बदल होत आहे त्यापर्यंत असणारं मार्केट, जी जनरेशन जी मोबाईलवर आज खेळते आहे तिला कुठल्याही वस्तूसाठी दुकानात जायची गरज नाही पडत. ती मोबाईलवर पटापट पर्यंत 5 वर्षाच्या मुलापासून तर आज जी जनरेशन मोठी होत आहे ती जनरेशन जी खरेदी विक्रीचा व्यापार करते, ती मोबाईलवर वस्तू करते, ती जनरेशन जी आपलं पुढचं मार्केट आहे. या सर्व ग्राहकांकरता एक फार मोठा इंटरनॅशनल ग्लोबल प्लॅटफॉर्म आज समाजाला देताना आम्हाला अतिशय आनंद आहे. तुमच्या सर्वांच्या सदिच्छा, तुमच्या सर्वांचं सहकार्य त्याच्या माध्यमातून आम्ही 4 ते 5 वर्षाचा प्रवास करत इथपर्यंत आलो. आणि हे जे मोठे लोक आहेत समाजात, शंकरराव बोरकर असो, नेवसीजी असो, राऊतजी असो, त्याच्यानंतर खरोगरजी असो, त्याच्यानंतर महादुरीजी असो, त्याच्यानंतर मदनराव वाघमारे असो, रणजितजी गिरमे असो. रणजितजी गिरमे आज येऊ नाही शकलेला आहे मध्ये कारण त्याच्या घरी त्यांच्या जावयाची कॅज्युअलिटी झाल्यामुळे नाही होऊ शकले. हे जे मोठे लोक आहेत, या मोठ्या लोकांनी जो काही सहयोग दिला, आर्थिक सहयोग दिला, अनेक लोकांनी गेल्या 4 वर्षामध्ये ऑनररी मेंबरशिप घेतल्या, डोनेशन मेंबरशिप घेतल्या आणि जो काही पैसा उभा झाला त्या पैशाच्या भरोश्यावर मग जिल्ह्याच्या ठिकाणी असो, तालुक्याच्या ठिकाणी असो वेगवेगळे मार्गदर्शन शिबिर, वेगवेगळे मेळावे आणि त्यातून मग समाजातल्या दुकानदारांचं आयडेंटिफिकेशन, त्यातून समाजातले दुकानदार कुठे कुठे आहे याची माहिती संकलनाचं काम आणि किती असतील आपल्या समाजामध्ये, कुठला व्यवसाय करत असतील, या सगळ्या पूर्ण प्रक्रियेतून जात आज आपण इथपर्यंत आलेलो आहे की आता एखाद्या छोट्याशा गावामध्ये एखादा माझा समाज बांधव समजा किराण्याचं दुकान जरी चालवत असेल तो सुद्धा या प्लॅटफॉर्मवर येऊ शकतो. बोलताना लोक बोलतील की मग त्याचा मार्केटिंग त्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन मार्केटवर आल्यानंतर त्याचा काय उपयोग होणार आहे, त्याला काय मिळणार आहे, असं नाही. आज जगामध्ये लोक कुठलाही माल कुठेही विकत घेतात आजकाल जगामध्ये. त्याचं दुकान अमेरिकेतला बसलेला माणूस पाहू शकेल ना, त्याच्या दुकानामध्ये काय माल आहे हे अमेरिकेतला बसलेल्या माणसाला माहिती होईल ना. ठीक आहे, त्याला आजच्या ताज्या नाही होणार, उद्या होईल, परवा होईल, निर्वा होईल, केव्हा होईल. आणि एक लक्षात घ्या, आता जी भूमिका आम्ही 2014-15 पासून सातत्याने मांडतोय, 2015-16 पासून सातत्याने मांडतो आहे की येत्या म्हणजे 16ला आम्ही बोललो की येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये या रिटेलर इंडस्ट्रीमध्ये, या घाऊक व्यवसायामध्ये मोठ्या कंपन्या उतरणार आहेत. तुम्ही परवाच्या इकॉनॉमिक टाइम्स पहा, परवाच्या इकॉनॉमिक टाइम्स मध्ये किंवा महाराष्ट्रातल्या मोठ्या पेपर्स मध्ये एक मोठी बातमी आलेली आहे. 50,000 करोड रुपयाचे इन्व्हेस्टमेंट अंबानी, अदानी, रिलायन्स इंडस्ट्री, जिओमार्ट हे या घाऊक इंडस्ट्रीमध्ये करतात आहे. 50,000 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट.
इमॅजिन करा, माझा समाज बांधव एका ठिकाणी दुकान लावून बसलेला आहे. त्याच्या दुकानामध्ये एखादा बिस्किटचा पुडा हा 40 आणि 68 रुपयात मिळतो आणि त्याच्या बाजूला एक माठ आला आणि त्या माठ मध्ये समजा तो बिस्किटचा पुडा 40 रुपयात मिळत असेल, तर माझ्या समाज बांधवांच्या दुकानातून 68 रुपयात बिस्किटचा पुडा कोण विकत घेईल? त्याला 40 रुपयाचा जोपर्यंत तो बिस्किटचा पुडा विकणार नाही तोपर्यंत कोणी त्याचं दुकान देणार. हे सगळे मोठे माणसं आहेत, मोठे मासे आहेत. हे समुद्रातले मोठे माणसं केव्हा तुमच्या सामान्य दुकानदाराला घेऊन टाकतील याची काही गॅरंटी नाही राहिलेली आहे. त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं राहिलं तर तुमच्या तसा प्लॅटफॉर्म आवश्यक आहे. आणि हा प्लॅटफॉर्म आहे आपण त्याला पुस्तकांसाठी उपलब्ध करतोय, तो हा प्लॅटफॉर्म आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये धुळ्यावरनं एक स्वतःचा भाजीवाला आमच्या संपर्कात आला आणि त्यांनी मला प्रश्न केला की बाबा म्हणजे रस्त्यावर बसून भाजी विकतो, मला या प्लॅटफॉर्मचा काय फायदा होईल? मी 20 किलो टमाटर आणि विकतो. मी त्याला उत्तर दिलं, बाबा हे आता तू मला सांगून राहिला म्हणून मला माहित झालं की तू रस्त्यावर बसून भाजी विकतो, 20 किलो टमाटर विकतो. पण ज्या वेळेला तू या प्लॅटफॉर्मवर येईल तिथे त्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ग्राहकांना हे थोडी माहिती की तू त्या रस्त्यावर बसून भाजी विकून राहिला किंवा इथं 20 किलो टमाटर विकून राहिला. तो एका इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर भाजी विकून राहिला. त्याच्याकरता ही फार मोठी गोष्ट आहे. एका इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर हा माणूस आहे भाजी विकून राहिला म्हणजे हा काहीतरी खास आहे, त्याच्याविषयी काहीतरी खास आहे. तो थोडी धुळ्याला येऊन त्या चौकातून पाहून आला की हा काय करतो म्हणून. ही मानसिकता आहे, लक्षात घ्या. ही मानसिकता आहे लोकांची की तुम्ही कशा ठिकाणी आहात. तुम्ही रस्त्यावर आहात, तुम्ही रस्त्यावर दिसता आहात, तुम्ही दुकानात दिसता आहात, तुम्ही शॉपिंग मॉल मध्ये दिसता आहात, तुम्ही डीमार्ट मध्ये दिसता आहात, तुम्ही ऑनलाईन मार्केटमध्ये दिसता आहात. याच्यावरून तुमच्या बिझनेसची कल्पना लोक करतात. आपण कशाला स्वतःला छोटा बिझनेस दाखवायचा? आपण म्हणायचं आम्ही मोठ्या, आम्ही ऑनलाईन मार्केटिंग करतो. मला आनंद झाला जेव्हा त्या पोरांनी त्याच्या सगळ्या दुकानातल्या भाजीचे आम्हाला रेट पाठवले आणि आम्ही त्याचा प्लॅटफॉर्मवर आता त्याचं दुकान सजवलंय. मला आनंद झाला की आता तो सांगू शकेल की मी ऑनलाईन भाजीचा व्यवसाय करतो. लक्षात घ्या, शब्दातला फरक लक्षात घ्या. पहिले तो म्हणायचा की मी रस्त्यापासून भाजी विकतो, पण आता तो सांगू शकतो मी ऑनलाईन भाजीचा व्यवसाय करतो. एवढा मोठा अंतर या मार्केटिंग प्लॅटफॉर्मच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवून दिलेलं आहे. कोरोनाने आता आपल्याला सगळ्या वस्तू घरपोच कशा येतील याची प्रॅक्टिस करायला लावलेली. अरे ज्या गोष्टी आपण 2016 साली बोलल्या त्या लोकांनी करूनही टाकल्या. अनेक लोकांनी आता अनेक मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर किराणा दुकाने येऊन आले. आपण तरी 2016 साली बोललो होतो की आपल्या माणसाचं किराणाचं दुकान आलं पाहिजे पूर्णच्या पूर्ण. कालपर्यंत अमेझॉन वगैरे या ज्या कंपन्यांमध्ये या फक्त प्रॉडक्ट विकायच्या. आपण हा कन्सेप्ट मांडला होता की आपण पूर्ण दुकान आणू. आपण दुकान आणलं, आपण संपूर्ण दुकान या मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर आणलं. आणि किती हो इमॅजिन करता का तुम्ही? आता आमच्यासोबत जेव्हा लोक बोलतात आज 1000च्या वरती केजे कुस्तीचे सभासद केलेले आणि इमॅजिन नाही करू शकत असे प्रॉडक्ट आपले लोक तयार करतात आहे. मध्ये एक रोहन यावलकर म्हणून एक नागपूरचा मुलगा आहे, तो इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. त्याने एक अप्लायन्स बनवलं. ते अप्लायन्स काय सॅनिटायझर अप्लायन्स म्हणून त्याला म्हणतो. मार्केटमध्ये ते अप्लायन्स 10,000 रुपयामध्ये मिळतं, हा मुलगा 2400 रुपयामध्ये तो बनवून देऊन जातो. आता एखादा मार्केटिंग एजंट समजा असेल आणि त्याला या हजारो वस्तू एकाच प्लॅटफॉर्मवर मिळत असेल, किंवा एखादा किराणा दुकानदार आहे बुलढाण्यातल्या एखाद्या गावामध्ये एखादा किराणा दुकानदार बसलेला आहे आणि त्याला समजा कापड विकायचे असेल तर त्याला नवीन कपड्याचं दुकान लावायची गरज नाही. त्याला याच प्लॅटफॉर्मवर सगळे अवेलेबल आहे. तो सोबत कपड्याचा सुद्धा व्यवसाय करू शकतो. त्याला त्याच्या गावामध्ये कुणाला स्टील पुरवायचं असेल तर त्याला स्टीलचं दुकान लावायची गरज नाही. म्हणजे लोहा, घरबांधणीला लागणारा लोहा समजा त्याच्या गावामध्ये त्याला पुरवायचं असेल तर त्याला त्याचं दुकान लावायची गरज नाही, कारण त्याच्यासाठी दुसरं दुकान या प्लॅटफॉर्मवर तयार आहे. त्याला समजा एखाद्या गॅरेजला ऑइलचा पुरवठा करायचा असेल तर त्याला ऑटोमोबाईलचं दुकान लावायची गरज नाही पडणार आहे. त्याला ते प्लॅटफॉर्म उपलब्ध मिळणार. ही संकल्पना, ही लाईफ आणि यातून निर्माण होणारा जो व्यवसाय आहे प्रचंड मोठा व्यवसाय आहे, ज्याला आपण झिरो इन्व्हेस्टमेंट व्यवसाय म्हणतो. व्यवसाय करताना अनेक लोक काय म्हणतात की आम्हाला पैशाची गरज पडते, पण मी त्यांची उदाहरण देत आलो की समजा तुम्हाला व्यवसाय करायला पैसा लागला असता तर लिज्जत नावाचं पापड तुम्ही कधीच खाल्लं नसतं, कारण लिज्जत पापड हा बिन पैशाचा व्यवसाय तयार झाला आहे. आणि तुम्ही लाईनीने सर्व मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचा तुम्ही समजा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केला
पण तुम्हाला लक्षात येईल की धीरूभाई अंबानी पासून तर पार्ले पासून तर हल्दीराम पासून हे पहिले रस्त्यावर व्यवसाय करायचे आणि आता मोठी इंडस्ट्री झालेली आहे. त्याच्यामुळे फक्त आपल्याला बाजारपेठ पाहिजे. विनीत गडकरांनी सांगितलं मगाशी की नायजेरियामध्ये 24 कंटेनर तांदूळ त्यांना पाहिजे होतं. 24 कंटेनर इमॅजिन करा बरं, कमी आहे का 24 कंटेनर. ते आमच्या संपर्कात आले आणि त्यांना माहित होतं आम्ही माझ्या समाजामध्ये बिझनेस फोरम आम्ही चालवताय, तर त्यांनी आम्हाला 24 कंटेनर तांदूळची रिक्वायरमेंट आम्हाला दिली. आम्ही आपल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली, पूर्ण नाही करू शकलो, पण जे लोक संपर्कात आले त्यांच्याकडनं आपण त्यांना तांदूळ घेऊन दिले. अशा अनेक आहेत. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला कमिशन एजंट म्हणून काम करता येईल, लोकांना मार्केटिंग एजंट म्हणून काम करता येईल आहे. एक दुकान तुमच्याजवळ, तुम्ही फक्त एक दुकान जरी घेऊन बसलो तरी तुम्ही हजारो वस्तू विकू शकता आहात. त्याच्यानंतर तुमच्याकडे काही वस्तू असेल त्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये पाठवायची सुविधा तर आहे, परंतु समजा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्या भागामध्ये 100 रुपयाला मिळत असेल आणि दुसऱ्या भागामध्ये ती 50 रुपयाला मिळत असेल, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ती 100 रुपयाची वस्तू तुम्ही 50 रुपयात घेऊ शकता. पूर्ण मार्केट, संपूर्ण जगाचं मार्केट या प्लॅटफॉर्मवरून तुमच्याकडे उपलब्ध आहे. आणि म्हणून हा फार मोठा प्रोजेक्ट आहे. आम्ही निश्चित असं म्हणणार नाही की आज सुरू झाला म्हणजे उद्यापासून सगळं होणार आहे. अजूनही परत आपल्याला समोर जायचं, आपल्याला सवय लावायची. पहिले तर त्यांनी सांगितले की त्यांची अट आहे 100 दुकान याच्यावर आले पाहिजे. निश्चितपणे आम्ही तुमची अट पूर्ण करू. महिन्याभराच्या काळात आमची तेवढी कॅपॅसिटी, आमचे सगळे दुकानदार 100 स्टॉक तुमच्या प्लॅटफॉर्मवर निश्चितपणे जी आपले दुकानं थांबतील आहेत. आणि ही समाजातर्फे तुम्हाला शब्द देतो की आपले सर्व समाजाचे दुकानदार तुमच्या प्लॅटफॉर्मवर हे 100 दुकानं या महिन्याभराच्या काळामध्ये थांबतील. आणि 100 दुकानं जेव्हा त्या प्लॅटफॉर्मवर तयार होतील त्यावेळेला ते पब्लिकसाठी ओपन करेल. म्हणजे पहा, विक्रेता समाजाचा, विकत घेणारा कुठलाही जातीचा, पक्षाचा, धर्माचा कुठलाही होऊ शकतो. आणि या प्लॅटफॉर्मला कुठे समाजाचं नाव नाही दिलेलं आहे. ग्रो प्युअर मार्केटिंग, जमिनीतलं जे प्युअर आहे ते प्युअर काढून त्याचं मार्केट करणं, ग्रो प्युअर मार्केटिंग नावही सुद्धा तुम्ही. आणि यांच्याचं मार्केटिंग टीम एक्सपर्ट आहे, सगळी टीम चांगली आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हळूहळू आपण सर्वजण मिळून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय वाढी करता प्रयत्न करतो. बरेच लोक आता जुले, आता दीपक राऊत जोडलेले आहेत. ते मला म्हणाले की अभिनय तुम्ही 2016 साली सांगितलं होतं की फूड इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहे, मी तिकडे दुर्लक्ष केलं, पण आता मला जाणवलं की खरंच फूड इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहे. आणि आता त्यांनी आटा म्हणजे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ या सर्व पिठाची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाकलेली आहे. आणि त्यांचं प्रॉडक्ट तयार आहे, मार्केटिंग सुद्धा सुरू झालेलं आहे. आता ग्रुपियर मार्केटिंगच्या माध्यमातून आपण ते गावागावात पोहोचवणार प्रॉडक्ट. आपल्या गृहिणी आहे मंडळांना करते, त्यांनी त्यांचं ब्रँडिंग तयार, त्यांना ब्रँडिंग तयार करून दिलं, त्यांचे प्रॉडक्ट तयार आहे, माय केअरचे प्रॉडक्ट तयार आहे, सप्तपुत्रीचे प्रॉडक्ट तयार आहे, परंपरा तेल आहे. आणि एवढंच नाही तर एखाद्या दुकानामध्ये आपल्या समाजाने निर्माण सगळ्या गोष्टीमध्ये आपला समाजाचा भाग नाहीये, तर मग काही वस्तू तर दुसऱ्या ठिकाणावरून आपल्याला दुसऱ्या ब्रँडचं तयार करावं लागेल. ऑलरेडी ग्लोबल मार्केटिंग करतोय, त्यांनी गुरुमाला ऑइल असतील, इमामी कंपनीचे याच्यासोबत टायप झालेला आहे. म्हणजे उद्या पार्ले सोबत सुद्धा ग्लोबल मार्केटिंगचं टायप होणार आहे. आणि पार्लेचा माल जो तुमच्याकडे 68 रुपयात येत असेल तर ग्लोबलच्या माध्यमातून तो 40 रुपयापर्यंत तुमच्या दुकानामध्ये पोहोचणार आहे. अशा प्रकारचं सगळ्या व्यवस्था या मार्केटिंग प्लॅटफॉर्म. आणि म्हणून अतिशय आनंद आहे की जे स्वप्न हे सर्वात पाहिलं, एक समाज म्हणून आपण पाहिलं तर ते स्वप्न आता आपण पूर्णत्वात नेण्याकडे सुरुवात करतोय. स्वप्न पूर्ण झालं नाही, स्वप्नाला पूर्णत्वाकडे नेण्याची ही सुरुवात आहे. आणि निश्चितपणे येत्या 1-2 महिन्यामध्ये म्हणा किंवा 5-6 महिन्यामध्ये म्हणा, ग्लोबल मार्केटिंगचं जसं जसं काम वाढेल, जसं जसं याचं ब्रँडिंग वाढेल, तसं तसं या प्लॅटफॉर्मवर आलेल्या सर्व लोकांचा व्यवसाय सुद्धा वाढेल. हिंगाणी म्हणून अमरावतीच्या आहे तर तो मसाल्याचा प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट कुठले प्रॉडक्ट सगळे आपल्याकडे, एलईडी टीव्ही म्हणा, एलईडीचे लाईट बनवणारे सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. म्हणजे हाऊस होल्ड सगळे प्रॉडक्ट आहे आपल्याकडे. आता ते एक येणं सुरू आहे. टेलरिंग मध्ये कपडे बनवणारा पूर्ण बानाई म्हणून आहे, त्याचं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. दररोज त्याचा जवळपास महिन्याचा टर्नओव्हर नुसत्या शर्ट आणि पॅन्टचा 2 करोड रुपयाचा जातो. इतकं मोठा टेलर आहे त्याचा. सगळे लोक आहेत आणि या सगळ्या लोकांना एका प्लॅटफॉर्मवर आणून हा कन्सॉलिडेटेड प्लॅटफॉर्म जो आपण तयार करतोय त्याचा लाभ सर्वांना मिळावा अशी आपली इच्छा आहे. इव्हेंट मॅनेजमेंटचे लोक आहेत. त्या दिवशी त्या भाजीवाल्याने विचारलं तर मला मी म्हटलं तुझ्या धुळ्यामध्ये 4-5 इव्हेंट मॅनेजमेंट वाले आहेत ना, त्यांच्याशी तुझी लिंक लावून ठेव.
काही पेंटर्स आहे, काही इलेक्ट्रिशियन्स आहे, यांना म्हटलं या बिल्डर्स असोसिएशन आपल्या समाजाचे जेवढे बिल्डर्स आहेत त्यांच्यासोबत तुमच्या लिंक लागेल, तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आले तर आता ऍडव्होकेट आहे बुलढाणा, त्यांच्याशी चर्चा झाली तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6 लाख ही समाजाची पॉप्युलेशन, आपल्या जवळपास आपल्या समाजाची पॉप्युलेशन टोटल बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6 लाख आहे आणि वकील किती आहे 10 ते 12. 6 लाख पॉप्युलेशनला 12 वकील, याचा अर्थ असा झाला की साधारणतः एका कुटुंबामध्ये 4 लोक पकडले आपण तर 1.25 लाख कुटुंबांकरता 12 वकील आपल्यापाशी आहे. आणि प्रत्येक कुटुंबाला कधी बँकेच्या कर्जासाठी आलेली नोटीसला उत्तर द्यायचं आहे, कधी आपल्याला मुलांचे सर्टिफिकेट बनवायला कचेरीमध्ये काम पडतं, कधी प्रॉपर्टीचे वाद आहे, कधी लँड ऍक्विजिशनचा विषय आहे, कधी लँड सेटलमेंटचा विषय आहे, असे अनेक विषय जे आपल्या आयुष्यामध्ये ज्या सोडवण्याकरता वकिलाची गरज असते असे अनेक विषय आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. या 12 वकिलांची माहिती आपल्या 1.25 लाख कुटुंबांपर्यंत आली तर लवकरात लवकर काम देखील होईल आणि या 12 वकिलांना मोठा प्लॅटफॉर्म मिळेल. पण हे 12 वकील आहेत तर त्याची माहिती मिळेल कुठून, तर या मार्केटिंग प्लॅटफॉर्मवरून मिळणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट असेल, उद्या तुम्हाला प्रोजेक्ट बिझनेस सुरू करायला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला लागणार आहे, चार्टर्ड अकाउंटंट कडनं बनवावं लागेल, त्याची माहिती मिळेल कुठून, या प्लॅटफॉर्मवरून मिळेल. उद्या तुम्ही जीएसटी भरता आहात, जीएसटीच्या संदर्भात तुमच्या काही अडचणी आल्या तर तुम्हाला चार्टर्ड अकाउंट लागणार, त्याची माहिती कुठून, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळेल. तुम्ही एखादं इन्फ्रास्ट्रक्चर शेअर तयार करतात आहे तर कोण शेअर करणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री उभी करून देणार, त्याची माहिती मिळेल कुठून, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळेल. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री असो, सेल्फ इंडस्ट्री असो, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असो, सर्व इंडस्ट्रीसाठी हा प्लॅटफॉर्म अतिशय उपयुक्त आहे. आणि या दिवसात आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून अजून एक मोठी गोष्ट मला तर्फे करायची आहे की येणाऱ्या महिना ते 1.5 महिन्याच्या काळामध्ये आम्ही शेतकरी बाजाराची संकल्पना पूर्णत्वास नेतो आहे. संकल्पना कशी आहे तर आपला जो शेतकरी आहे त्याच्या शेतामध्ये आज काय पिकलं, आज किती कुठला माल त्याच्यापाशी, वांगे 100 किलो आहे की दोडके 100 किलो आहे की किसमी 100 किलो आहे की द्राक्ष 200 किलो आहे, याची तो ऑनलाईन माहिती त्या मोबाईल ऍप वरून टाकू शकेल आणि मग ज्याला कुणाला पाहिजे तो मार्केटिंग प्लॅटफॉर्म म्हणून त्याचा व्यवसाय करू शकेल. शेतकऱ्यांकरता एक वेगळं दालन आपण या माध्यमातून तयार करतो. म्हणजे आपण तर विक्रेत्यांकरता केलं, आपण सेवा व्यवसायांकरता केलं, आपण उत्पादकांकरता केलं, आपण प्रोफेशनल सर्व्हिसेस वाल्यांकरता केलेलं आहे. आपण रिअल इस्टेटचं दालन जे आहे हे डिसेंबर पर्यंत सुरू करतोय. आपले हॉटेल व्यवसाय, हॉस्पिटॅलिटी मध्ये जे बिझनेस मध्ये काम करतात त्यांचं दालन सुद्धा डिसेंबर पर्यंत सुरू करतोय. कारण एका वेळेला सगळे करू नाही शकत म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री आणि सेल्फ इंडस्ट्री याचं दालन आपण सेल्स अँड मॅन्युफॅक्चरिंगचं आपण दालन उघडं करतोय. आणि पुढच्या काळामध्ये मग रिअल इस्टेट इंडस्ट्री, त्याचबरोबर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आणि त्याच वेळेला फार्मर्स, फक्त शेतकऱ्यांकरता एक वेगळं दालन आपण उघडं करतो आहे, ज्याच्या माध्यमातून कुठल्या गावातल्या कुठल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज काय पिकलं, किती पिकलं आणि किती किंमत आहे याची संपूर्ण माहिती आपण जगाला दिसत करणार आहे. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण समोर जातो आहोत. आज आपण या टप्प्याची सुरुवात करतो आहोत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये फार मोठं प्लॅटफॉर्म, फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आणि फार मोठे कम्युनिटी असोसिएशन या माध्यमातून आपण करतो आहे. साधारणतः 1000च्या वरती आपले सभासद आता झालेले आहेत आणि आपल्या कंपनीच्या धोरणानुसार 1500 सभासद ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपण जिल्हा शाखा सुद्धा ओपन करणार आहे. कारण आपल्या कंपनीच्या धोरणानुसार आपण जे मेंबर्स आहेत आपले सभासद यांच्यामधूनच आपल्याला त्या ठिकाणी शाखा अधिकारी नेमायचे आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला आपल्या केलेल्या ब्रांचेस त्याच्यात उघडायचे आहेत. स्टेप बाय स्टेप आपण जातो आहे. मी परत एक वेळा ग्रुपकेअर मार्केटिंगचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. एक जे लोक या वेबिनारच्या माध्यमातून आज जोडलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो. कुठे नेट प्रॉब्लेम आला असेल, देखील काही व्यत्यय आला असेल त्याबद्दल आपल्या सर्वांची रिपेअरिंग करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या दुकानामध्ये आपली दुकाने जे आहे या प्लॅटफॉर्मवर आपण सजवावी असं मी आवाहन करतो. आणि तिथून आपल्या खऱ्या आपण मार्केटिंगला आपण सुरुवात करतो आहे. आपल्या सर्वांचे आभार. आतापर्यंत आपण समाजाने जे प्रेम दिलं, जो सहभाग दिला, जी सक्रियता दाखवली निश्चित राहू द्यावी. हे जे कृषीचा वेब पोर्टल आहे त्या वेब पोर्टलवर सगळी माहिती उपलब्ध आहे. कार्यालय आहे, कार्यालयाचे कर्मचारी सुद्धा आपल्यासोबत सतत संपर्कात असतात आणि त्या माध्यमातून आपण लोकांना विविध आयडिया देत असतो, नवीन रोजगार सुरू करू शकतो. या मार्केटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झिरो इन्व्हेस्टमेंट, जसं लक्ष्मी बुधाडेंनी सांगितलं की झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेसची संधी आपल्याला आहे. आता आपण दुकान न टाकता सुद्धा व्यवसाय करू शकतो.
अशा प्रकारची स्थिती आहे. मी अनेक पोरांना पाहतो व्हॉट्सअपवर आपल्या दुकानातले त्यांच्या जवळचे प्रॉडक्टचे डिस्प्ले करतात. व्हॉट्सअपवर करता छोटा प्लॅटफॉर्म आहे, व्हॉट्सअपवर करा, पण तेच प्रॉडक्ट तुमच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अजून जगाला माहिती होईल. आणि मार्केटिंग कंपनीला ते माहित असणं आवश्यक आहे. मार्केटिंग कंपनीने हा प्लॅटफॉर्म काबर दिलेला आहे, की जो महत्वाचा मुद्दा आहे तो हा आहे की हा प्लॅटफॉर्म काबर दिलेला आहे. तर मार्केटिंग कंपनीकडे जे ऑर्डर येतात ते ऑर्डर कुणाकडून फुलफिल करायचे याची माहिती मार्केटिंग कंपनीला नसेल तर मार्केटिंग कंपनी काम कसं करेल. म्हणजे तुमचं दुकान या प्लॅटफॉर्मवर आलं तर त्या भागामधला ऑर्डर हा ऑटोमॅटिकली तुमच्याकडे ट्रान्सफर होईल. तुमचं दुकानात नाही आलं तर मार्केटिंग कंपनीला कसं माहिती होईल की याचं हे दुकान आहे. हा सुद्धा याच्यामध्ये घडलेला कन्सेप्ट आहे. या सर्व गोष्टीचा आपण फायदा घ्यावा अशी त्या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो. आमच्या सर्व टीमच्या तुमचे रविभाऊ असो, शंकरराव भोकर असो, रणजितजी गिरगे असो, त्यानंतर शंकरराव नेवसे असो, प्रदीप राऊत असो, कृष्णा महादेवजी असो, खरोगरजी असो, सर्व दिग्गज लोक या संस्थेच्या स्थापनेपासून अरुण पवार असो यांनी सातत्याने आमच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. त्यांचं वय आमच्यापेक्षा जास्त आहे, त्यांचा मार्गदर्शन आम्हाला सातत्याने मिळत राहतं. त्यांनी असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहावं आणि आम्ही अशाच प्रकारे या माध्यमातून आपण हळूहळू समजतो आपण अशा विचार करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद अविनाशजी. त्यांनी आपल्याला सर्वपरीने माहिती दिलेली आहे आणि आता शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. तसं आभार प्रदर्शन मध्ये अविनाशजींनी सर्व आपल्या संचालक डायरेक्टर केलेलंच आहे. तरी पण आमचे जे प्रशासकीय मंडळ आहे, आपले जे डायरेक्टर्स आहेत, ते जे सर्वात प्रथम आमचे चेअरमन अविनाशजी ठाकरे यांचे खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे श्री शंकरराव बोरकरजी यांचेही आभार मानतो. त्यानंतर राजेंद्र गिरमे यांचेही आभार मानतो. श्री अरुणजी पवार यांचे आभार मानतो. त्यानंतर श्री प्रदीप जाधव, प्रदीप राऊत यांचे आभार मानतो. त्यानंतर शंकररावजी नेवसे यांचे आभार मानतो. त्यानंतर आमचे सागरजी खरोकर आणि नंतर किरणजी विवेक खरोकर यांचेही खूप खूप आभार मानतो. विश्वासजी महादुरे, त्यानंतर आमचे नाना लोखंडे, श्री नंदजी कने, संजयजी बोबळे, सुरेंद्र पाटकर, प्रकाशजी बोबळे व कुमारी सौ लक्ष्मी बिराळे चौधरी यांचेही खूप खूप आभार मानतो. एक सुचलेलं होतं की हनी आपले खरोखर ग्रुप आहे एका छोट्याशा गावातून, म्हणजे अमरावती जिल्ह्यामधनं शिंगणापूर इथे एक छोटंसं गाव आहे आणि या गावापासून सागर भाऊ खरोखर यांनी हनीचं हे सुरू केलेलं आहे. आज त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. त्यांचे पुण्याला ब्रँच आहे, त्यानंतर नागपूरला पण ब्रँच आहे. अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी ब्रँचेस पण ओपन केलेले आहेत. त्यांचं खूप खूप आभार. कारण सागर भाऊकडे पहिल्यांदा आम्ही जेव्हा गेलेलो होतो तेव्हापासूनचे जे आशीर्वाद त्यांनी आम्हाला दिलेले आहेत, त्यामुळेच मला असं वाटतं की आमची केजेफोनच्या कंपनीचं थोडी भरभराटी होऊन राहिली. कारण ही तर जिंदगी ही आपल्या सोबत असले पाहिजे. त्यानंतर आज तो डिजिटल प्लॅटफॉर्म त्यांनी व्यवस्थितपणे सांभाळला आहे. असे आमचे मित्र श्री अभिजित देशमुख सर, त्यांचा मुलगा शिवेंदू देशमुख व सुमित बेनसरे यांचे खूप खूप आभार. त्यानंतर इथे जे स्टेज सजावट जी केली ती विजय ठाकरे यांचेही खूप खूप आभार. सावताला आम्हाला मिळवून दिला त्याबद्दल सर्व कार्यकारी मंडळाचेही आभार. व्हिडिओ शूटिंग आणि हे सर्व जे काम त्यांनी पाहिलं, ब्रॉडबँड व्यवस्थित ठेवलेलं आहे ते आमचे गोविंद फवसकर, कानभाई, आशिष सर यांचेही खूप खूप आभार मानतो. आणि या सर्वात महत्वाचा आभार म्हणजे या कार्यक्रमाला जे लाईव्ह आहे फेसबुक किंवा युट्यूब चॅनल किंवा आपला KJFOOCच्या वर पण आपण लाईव्ह आहोत, या सर्वांचं खूप खूप आभार. आणि कार्यक्रम संपला तशी मी घोषणा करतो. धन्यवाद.